जुनी भांडी असली तरी ती नवीन एकदम चकचकीत होतात, पूर्ण कलई जळून जाते। अच्छा, हे काय नवसागर? हे नवसागर। तुमच्या हाताला गरम वगैरे लागत नाही का? एवढं सवय झाली तुम्हाला? एक कतील आहे प्युअर, ही कलई तुम्हाला 1 वर्ष 1.5 वर्ष जाणार, ही झाली कलई। हे बघा किती। हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज, आज आपण आहे ना ठाण्यामधल्या अशा एका जागेवरती आलोय ना, जिथे आपल्याला आहे ना आपल्याकडे आहे ना तांब्याची भांडी, त्यानंतर पितळेची भांडी, आज भांड्यांना आहे ना इकडे कलई करून मिळते। म्हणजे तुमची वर्षानुवर्षाची भांडी आहेत ना, जशी आहे तशीच नवीन राहतील आणि एकदम कमी दरामध्ये आपल्याला हे काम इकडे करून मिळतं। तर आता आपण बघूया हे कशा प्रकारे ही कलई केली जाते, याचे चार्जेस किती आहेत। जवळजवळ 2 वर्षापासून आहे ना हे या जागेवरती बसतात आणि खूप सारे कस्टमर पण त्यांच्याकडे येत असतात भांड्यांना कलई करण्यासाठी। तर आपण आता पूर्ण प्रोसेस बघणार आहेत की कशा प्रकारे कलई केली जाते, त्यानंतर ती का केली जाते, त्याने भांड्यांची क्वालिटी कशी जपली जाते, हे सगळं आपल्याला आहे ना या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा। तर नौपाड्याला आल्याच्या नंतर आहे ना या बाजूला इकडे आहे ना हे घंटाळी देवी मंदिर आहे आणि त्या घंटाळी देवी मंदिराच्या इकडनं सरळ आलात ना, पुढे आल्याच्या नंतर आहे ना हे बघा इथे SBI म्युच्युअल फंडचं ऑफिस आहे। त्यानंतर आहे ना इथे हे ऑर्थो सेंटर आहे आणि या अनन्या बिल्डिंगच्या खालीच आहेत ना हे बघा या इकडे या काकी बसलेल्या असतात। तर आहे ना यांचा संपूर्ण ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। बघा इकडे यांचा बोर्ड पण लावलेला आपल्याला बघायला मिळतोय, कलईवाले आमच्याकडे तांब्या पितळ्याच्या भांड्यांना योग्य दरात कलई करून मिळेल। यांची वेळ आहे सकाळी 11-11:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या इकडे बसतात या जागेवरती। तर बघा इकडे आहेत ना या काकी बसलेल्या आहेत। तर नमस्कार काकी। नमस्कार। तुमचं नाव सांगा ना। माझं नाव सारिका समाधान मस्के। अच्छा, आणि काकी काय काम करता तुम्ही इकडे? हे पितळच्या भांड्यांना कलई लावतो। अच्छा, पितळ्याच्या आणि तांब्याच्या पण भांड्यांना लावतात ना? तांब्याच्या पितळाच्या दोन्ही याला। तुम्ही किती वर्षापासून बसता इकडे? आम्ही इथं 2-3 वर्ष झाली आम्ही इथंच बसतो। ह्याच जागेवरती असता ना? रोज असता ना? आणि रविवारी पण इथंच असतो। अच्छा, आणि हे काय म्हणजे कलई का करतात भांड्यांना? कलई केली का त्याच्यामध्ये जेवण चांगलं लागतं। आणि बिगर कलईचं जेवण चांगलं नाही लागत, पूर्ण हिरवं होतं जेवण। अच्छा, कलई केलं का कलई केले त्याच्यामध्ये कलईचा स्वाद येतो, जेवणाला वेगळा एकदम प्रकार चांगला लागतो। अच्छा, म्हणजे जेवण पण एकदम मस्त होतं, चांगलं होतं। अच्छा, आणि भांडी पण एकदम नवीन होतं। जुनी भांडी असली तरी ती नवीन एकदम चकचकीत होतात कलई केली का। अच्छा, आणि ती वापरता येतात। तर आता आपण कसं करतात हे भांड्यांना, दाखवा ना मला। आता हे कास्टिक सोडा असतो, कास्टिक सोड्याने आम्ही भांडी पहिले साफ करून घेतो। त्यानंतर साफ केली, ही साफ केली भांडी आम्ही। साफ केल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही ही घासून घेतो, पूर्ण घासून घेतो। हे पहिले साफ केले, किती पण जुनं असू दे, मग साफ केल्यावर आम्ही घासून घेतो। आता हा कास्टिंग सोडा टाकल्यानंतर अशी घासून घेतो। हे कास्टिक सोडा येते, मग त्यानंतर हे असं स्वच्छ करून घेतो आम्ही। जी जुनी कलई असते ना ती पूर्ण निघून जाते। बघा अशी आहे ना ती जुनी कलई त्या कास्टिंग सोड्याने ना पूर्ण निघून जाते। स्वच्छ बघा तुम्ही, तो काळपटपणा पूर्ण निघून गेला। हो, हे पहिले जेवण केलेले पूर्ण निघून गेलं। मग त्यानंतर हे गरम करून घेतो। हे भांड पूर्ण गरम केलं कलई केल्यावर कास्टिक सोड्याने साफ करून एवढ्या भांड्याचं आम्ही 150-200 रुपये घेतो आम्ही। अच्छा, म्हणजे या साईजच्या भांड्याचे तेवढे पैसे घेता का? आणि भरपूर घाण असेल, जुना असेल तर थोडे पैसे जास्त होतात। तशी वापरती नसली का ते त्याला कलई जास्त लावायला लागते। बरोबर। रोजची वापरती असली का ती भांडी कशी स्वच्छ असतात। ही पहिले जे कलई असते ना ती पूर्ण जळून जाते। हा नवसागर मारला का ही पूर्ण कलई जळून जाते। अच्छा, हे काय नवसागर? हे नवसागर आहे। त्यानंतर ही नवीन कोटिंग करतो आम्ही। तुमच्या हाताला गरम वगैरे लागत नाही का? एवढं सवय झाली तुम्हाला? कारण की तुम्ही बघू शकता किती ते गरम आहे आणि त्या एवढ्या गरम तापलेल्या भांड्यामध्ये ते अशी
गोल गोल फिरून ते कलई करतायत आता हे बघा. ही डबल कोटिंग करतो, म्हणजे डबल कोटिंग केल्याने 1-1.5 वर्ष कलई जाते. अच्छा 1-1.5 वर्ष राहते का हो. एकदा केल्यानंतर? रोजचा वापर केला का 1-1.5 वर्ष कलई राहते. फक्त आतमध्ये पितंबरी नाही लावायची. हा, बाहेर बाहेरनं पितांबरी लावायची आणि आतमध्ये ती गेली नाही हा. पाहिजे अशी काळजी घ्यायची. पितंबरी लावली का त्याच्यामध्ये ती भांडी पूर्ण खराब होतात, काळी पडते, काळी पडतात ना. कलई खराब होऊन जाते ती. हे बघा ते भांडं किती गरम होतं तुम्ही बघा. त्याचा पूर्ण कलर आहे ना असा ऑरेंज कलर झालेला आहे, एकदम तापलेलं आहे ते भांडं. आणि त्या भांड्याला अशामुळे पूर्ण हीट करूनच त्याला ते काम केलं जातं. हे बघा आता तुम्ही आतमध्ये त्या भांड्याला शाईन बघू शकता, किती शाईन आलेली आहे. मला तर त्या आतमध्ये दिसत पण नाही. आणि या काकी आहेत ना त्या भांड्यामध्ये कशा हात फिरवत आहेत, खूप काळजीपूर्वक करावं लागतं हे. पूर्ण भांड्याला आत्ताच किती शाईन आलेली आहे, आतमध्ये एकदम नवीन सारखं झालेलं आहे. लगेच पाणी टाकता का त्याच्यात? हो. ही झाली कलई. हा हे बघा किती शाईन आलेली आहे. मग हे जुनं हे असं होतं ना, पूर्ण हो, काळं हे असं काळं. होतं. ही कलई केली का अशी होतात. फरक किती बघा पण घाण तुम्ही, भांडी किती असू दे. फरक आलेला आहे दोघांमध्ये. एकदम नवीनच्या नवीन झालेलं आहे ना भांडं. हो. आणि याचे किती रुपये घेता काकी बोलले तुम्ही? एवढं पातेला असेल तर 200 रुपये घेतो आम्ही. 200 रुपये. अच्छा. एवढी आणि छोटी असले का 100-150 रुपये होतात. त्याच्या आतमधला असेल तर 100 रुपये. अच्छा मग Size 100, बघून. 150, 200 रुपये. हो, साईज बघून. साईज बघून. हो. सगळ्यात मोठा टोप असतो आपला सगळ्यात मोठा टोप असला का 500-600, अच्छा. वापर नसला का 800, 800 रुपये असे एकदम तुम्ही मोठा चार्जेस असला का घेता. मग 1000-1200 रुपये होतात. अच्छा हे बघा, मग एकदम रिजनेबल रेटमध्ये हो. आपल्याला कमी किमतीमध्ये इकडे ना हे काम केलं जातं. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन भांडी घ्यायची गरज नाही. ते एकच भांडं तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता अशा प्रकारे ही कलई करून. तर बघा इकडे तुम्ही बघितलं कशा प्रकारे कलई केली जाते आणि कसे ते चार्जेस घेतात ते पण त्यांनी सांगितलं. तर बघा हा आहे ना पहिला सारिका मस्के ताईंचा नंबर आहे इकडे दिलेला, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला भांडी घेऊन यायची असतील तर तुम्ही यांना कॉल करून पण येऊ शकता किंवा डायरेक्ट पण इकडे येऊन तुम्ही भांडी तुमची घेऊन येऊ शकता. हे नवसागर आहे. अच्छा नवसागर. हा, आणि हे कलई आहे. कलईची कडी कुठे आहे? कतील. कतील, याला कतील म्हणतात. कतील म्हणतात ना हा, याला? याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असते शिशाची कलई आणि हे कतील आहे. शिशाची कलई 2-3 महिने राहते. हे कतील आहे प्युअर. ही कलई तुम्हाला 1 वर्ष 1.5 वर्ष जाणार. अच्छा ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक हलकी असते आणि ही चांगली आहे. याच्यामध्ये चांदीचा पण प्रकार असतो, म्हणून ही टिकायला पण चांगली टिकते. आणि हिची शाईन पण एकदम मस्त हा, येते ना. आणि शिशाची असते त्याला चमक जास्त असते, पण ती जास्त दिवस राहत नाही. राहत नाही. ती फक्त तुम्हाला 2-3 महिने 1-2 जेवण केलं का त्याच्यामध्ये ती काळी होणार आणि काळी खराब होणार. होणार. तशी ही आपली 1-1.5 वर्ष कलई टिकून राहते, 1-1.5 वर्ष आरामात आरामात जाते. खूप तुमचा वापर. आणि अशी प्रसादाची पातेली असेल ती आपण एकदा वर्षातनं 1 किंवा 2 वेळा वापर करणार. ती तुम्हाला 10-12 वर्ष कलई लावायची गरज नाही. फक्त ठेवताना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवून द्यायची. हवेने कलई खराब होते. हवेनी कलई खराब होते ना. म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पिशवीत पॅक करून बांधून ठेवली ठेवलं तर की ती तुम्हाला 10-12 वर्ष कलई जाणार. म्हणजे प्रसादाची पातेली मोठी मोठी असली का ती आपण वर्षातनं 1 किंवा 2 वेळा वापर करतो. बरोबर. हा, मग ते वापर झाला का प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवायचं. म्हणजे तशीच्या तशी कलई कलई. आहे तशीच राहणार तुमची. हवेनी कलई कशी ती तुम्ही प्रसाद केला का ती तशी ठेवून दिली का हवेनी कलई खराब होऊन जाणार. बरोबर. त्यामध्ये तुम्ही बोलाल की कलई खराब झाली, पण ती हवेनी कलई खराब झाल्यामुळं ती तुम्हाला परत लावायला लागेल. तर काही तुम्ही बघितलं आज आपण या कलईवाल्यांच्या इकडे आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा किती उपयोगी ठरतोय तुमच्यासाठी ते मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा.